रायटिंग स्किल मधलं नेक्स्ट आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट ते म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन. खूप सारे मुलं जे इंग्लिशचे पेपर अटेम्प्ट करत असतात या प्रश्नाला प्राधान्य देत असतात की सर रायटिंग स्किल मध्ये मी जर माझ्या ऑफलाईन क्लासमधल्या मुलांना विचारलं तर 100 पैकी 70 स्टुडंट म्हणतील की सर आम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत का, कारण ते खूप इझी असतं. आता हे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारत असताना माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बद्दल माहिती सांगितली होती. आता तुम्ही जेव्हा हा टॉपिक हे करता इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, तर त्याचं आन्सर लिहित असताना वेगवेगळे वेगवेगळे जे आहेत त्याचे फॉर्मॅट आहेत, फॉर्म्स ऑफ प्रेझेंटेशन आहेत. बट महाराष्ट्र बोर्डामध्ये एक फॉर्म्स ऑफ प्रेझेंटेशन खूप फेमस आहे, जे की एव्हरी सिंगल टीचर त्याच्या ऑफलाईन सेंटर असू दे किंवा युट्यूबर असू दे विद्यार्थ्यांना रिकमेंड करत असतं. ते म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चनचा आन्सर लिहित असताना असं चार्ट फॉर्म मध्ये लिहिणं, टेबल फॉर्म मध्ये लिहिणं. कशा प्रकारे लिहितात, कोणते कोणते गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करायला पाहिजे, या व्हिडिओमध्ये आपण इन डेप्थ डिस्कस करणार आहोत. आणि तुम्ही जर इन फ्युचर मध्ये अपकमिंग डेज मध्ये 12वीची एक्झाम देणार आहात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इंटरव्ह्यूचे टॉपिक सांगेन किंवा सेलिब्रिटीजचे नावं सांगेन किंवा जो इंटरव्ह्यू ज्याचं तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात, चेअरपर्सन असेल जो इंटरव्ह्यू ज्याचं तुम्ही घेणार आहात, तर तिथं कोणते कोणते पर्सन्सशी रिलेटेड तुम्हाला इंटरव्ह्यू विचारला जाऊ शकतो, जसे की स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा पॉलिटिक्सशी रिलेटेड असेल किंवा एखादा एक बिझनेसमॅन असेल, तर अशा कोणत्या कोणत्या फेमस सेलिब्रिटीजला तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यावा लागतं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे की तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. आणि हे प्रॅक्टिस केल्यानंतर यातलंच एक बोर्डाला आलं तर चांगलंच आहे, जरी नाही आलं तरी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या क्वेश्चन्स मुळे बोर्डाला जो येणारा क्वेश्चन्स आहे तो तुम्हाला लिहायला कुठं ना कुठं 101% इझी जाईल. ऑल राईट. सो ओव्हरऑल इंटरव्ह्यूचे जे मार्क्स असतात तो तुम्हाला अप्रोप्रिएट फ्रेमिंग ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे जे क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये जर अप्रोप्रिएट नसेल, सिस्टमॅटिकली तुम्ही विचारला असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी 2 मार्क असतात. लँग अँड स्टाईल साठी 1 मार्क असतात आणि ओव्हरऑल इम्प्रेशन साठी 1 मार्क असतात. ऑल राईट. आता सर्वात पहिलं जे तुम्हाला इंटरव्ह्यू साठी क्वेश्चन विचारण्यात येते ते चेक करा. काय सांगण्यात आलेलं आहे इथे, तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे की इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ डिस्टिंग्विश्ड पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ युअर ओन चॉईस with the help of given table and points. Draft question on the given fields associate with the personality. आता इथं तुम्हाला खुली सूट दिलेली आहे पहिल्या प्रश्नामध्ये की बाबा तुम्हाला ज्याचंही इंटरव्ह्यू घ्यायचंय त्याचा इंटरव्ह्यू घ्या, तुमच्यावर डिपेंड आहे, कोणाचंही घ्या. बट ते इंटरव्ह्यू घेत असताना डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन्स. आता एक्झाम मध्ये फक्त एवढंच माहिती सांगते, हे ब्रॅकेट मधली सुद्धा माहिती सांगत नाही. हे इथं मुद्दाम इथं तुमच्यासाठी ऍड करण्यात आलेलं आहे की क्वेश्चनचा जो सिक्वेन्स आहे तो चेंज करू नका. तर आता आन्सर लिहित असताना सर्वात पहिले काय करायचं आहे, आन्सर लिहित असताना तुम्हाला लिहायचं आहे नेम ऑफ द इंटरव्ह्यूवी, ज्याचंही तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहायचं. डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी, फेमस पर्सनॅलिटी, वेल नोन, ज्याचं मार्केटमध्ये गुडविल आहे, असं इंडस्ट्रीमध्ये त्याचं रेप्युटेशन आहे, असं त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आणि एरिया ऑफ सक्सेस ऑब्लिक रेप्युटेशन. एरिया ऑफ सक्सेस ऑब्लिक रेप्युटेशन म्हणजे काय की तो क्रिकेटर आहे का स्पोर्ट्स पर्सन आहे. आता जसं स्पोर्ट्स पर्सन मध्ये पण क्रिकेटर असतो, टेनिस प्लेयर असतो, चेस चॅम्पियन वगैरे असतो, राईट. तसं रनर आहे का ऑलिम्पिक चॅम्पियन आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. इंटरव्ह्यूचं डेट, व्हेन्यू अँड टाइम, एक्झॅक्ट कोणत्या तारखेला आहे, कुठं स्थळ दिलेलं आहे आणि एक्झॅक्ट किती वाजता आहे, आणि ओव्हरऑल तो जो इंटरव्ह्यूचा ड्युरेशन असणार आहे तो किती घंट्याचा असेल, असं सेपरेट 3 याच्यामध्ये लिहायचे. आता महाराष्ट्र बोर्डामध्ये खूप सारे कोचिंग ओनर्स अँड युट्यूबरचे टीचर्स किंवा कॉलेजमध्ये अशा पद्धतीने सांगण्यात येते का, कारण महाराष्ट्र बोर्डाचा जो मॉडेल आन्सर आहे इंग्लिश मधलं त्याच्यामध्ये पण असंच दिलेलं आहे. बट इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फ्रेम करण्याचे डिफरंट डिफरंट टाइप्स आहेत, राईट. तुम्ही जर सीबीएसई पॅटर्नचे जर व्हिडिओज बघताल तर तिथे तुम्हाला दुसरे मेथड सापडते. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर क्वेश्चन्स. आता क्वेश्चन्स विचारत असताना तुम्हाला जे क्वेश्चन असतात ते बेस्ड असले पाहिजे. कशावर बेस्ड असले पाहिजे की आज तो जो स्पोर्ट्स पर्सन आहे त्याची अर्ली लाईफस्टाईल कशी होती. अर्ली लाईफस्टाईल म्हणजे बिकम, तो स्पोर्ट्स पर्सन होण्याच्या अगोदर जे स्ट्रगल त्याचं बघितलं त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक क्वेश्चन असायला पाहिजे.
विचारला पाहिजे. त्याच्यानंतर हर्डल्स इन एज्युकेशन, ह्याचं शिक्षण घेत असताना ओव्हरऑल जाहीर क्षेत्रामध्ये तो आहे, त्याचं शिक्षण घेत असताना त्याला कोणते कोणते हर्डल्स आले, कोणते कोणते अडचणी कठीणाईया आले, ते तुम्हाला विचारायचं आहे. त्याच्यानंतर रोल मॉडेल आणि इन्स्पिरेशन, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा रोल मॉडेल असतो. जसं की तुम्ही सचिन तेंडुलकरला विचारलात तर रोल मॉडेल काय, तर तो सांगेल सुनील गावस्कर. तुम्ही विराट कोहलीला विचारलात त्याचं रोल मॉडेल काय, तर तो म्हणेल सचिन तेंडुलकर. आणि येणाऱ्या जनरेशन मध्ये आणखी कोणाला विचारलात तुझं रोल मॉडेल काय, तर विराट कोहलीचं नाव ते घेतो. ओके, तर प्रत्येकाचं कोणी ना कोणी रोल मॉडेल असतंच. त्याच्यानंतर फॅमिली सपोर्ट. आता ज्याही व्यक्तीचं तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला, जो इंटरव्ह्यूवी आहे त्याला तुम्हाला विचारायचंय की या क्षेत्रामध्ये तुला येत असताना किंवा फॅमिलीचं काही सपोर्ट होतो का, किंवा फॅमिलीनं अपोज केलं एक्झॅक्ट काय, असं एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे रिलेटेड टू फॅमिली सपोर्ट. त्याच्यानंतर फर्स्ट सक्सेस अँड अचिव्हमेंट, या फील्डमध्ये तो पर्टिक्युलर व्यक्ती आल्यानंतर त्याला पहिलं सक्सेस काय मिळालं किंवा एक्झॅक्ट त्याची फर्स्ट अचिव्हमेंट काय होती इथं आल्यानंतर. त्याच्यानंतर सक्सेस प्लॅन, तो या क्षेत्रामध्ये येत असताना एक्झॅक्ट त्याचं प्लॅनिंग कसं होतं प्रिपरेशन करत होता, डेली रुटीन त्याचं काय होतं, याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ड्रीम्स अनफुलफिल, आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी ना कोणी असतं त्याचं ड्रीम्स जे असतात ते सक्सेस होऊन सुद्धा अनफुलफिल्ड असतं. जसं की रोहित शर्माचं ड्रीम होतं ऍज अ कॅप्टन इंडिया टीमला वर्ल्ड कप जिंकू घालायचं, बट अनफुलफिल झालं. भलेही तो इंडियाचा एकदम टॉप खिलाडी झाला, 3 वेळेस त्याचे ड्युअल सेंचुरी झालेले आहेत वन डे इंटरनॅशनल मध्ये, तरी सुद्धा काही ड्रीम्स जे असतात ते अनफुलफिल असतात, अपूर्ण स्वप्ने असतात. तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड त्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आणि मेसेज म्हणजे जे प्रेक्षक तुमच्या समोर बसलेले असतात इंटरव्ह्यू होत असताना, त्यातले सुद्धा काही श्रोते असतात जे ऑडियन्स मध्ये बसलेले असतात, जे त्या इंटरव्ह्यूवी ज्या व्यक्तीचा तुम्ही इंटरव्ह्यू घेत असता त्याला रोल मॉडेल मानत असतात. मग तुम्हाला ऍज अ इंटरव्ह्यूवी त्याला एक प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल, जो की समोर बसलेल्या व्यक्तींना मेसेज काही असेल तर तुम्हाला ते द्यावं, अशाशी रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न तिथं विचारायचा आहे. हे काही बेसिक प्रश्न आहेत. आता समटाइम्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याच्यामध्ये तुमच्या मनावर तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचं होतं. ओके, कोणाचंही घ्या, पण तुमच्या मनावर पर्सनॅलिटी निवडा. बट इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू विथ अ डिस्टिंग्विश पर्सनॅलिटी इन द फील्ड ऑफ स्पोर्ट्स. आता तुम्हाला अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे जो की अगोदरपासून स्पोर्ट्स मध्ये आहे, राईट, स्पोर्ट्स पर्सन आहे. आता तो स्पोर्ट्स पर्सन मध्ये आहे, समोर काय सांगण्यात आलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ गिव्हन टेबल अँड पॉइंट्स ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन द गिव्हन फील्ड्स असोसिएट विथ द पर्सनॅलिटी. आता जो सुरुवातीचे जे 3 कॉलम्स असतात, 4 कॉलम्स, जसे की नेम ऑफ इंटरव्ह्यूवी, एरिया ऑफ सक्सेस, रेपुटेशन, डेट, व्हेन्यू, टाइम, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, हे सेम असतं, ह्याच्यामध्ये चेंज करायचं नाही. महाराष्ट्र बोर्डामध्ये तर हमारे यहाँ ऐसा ही चलता है. आता एका स्पोर्ट्स पर्सनचं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेत असता, तर इंटरव्ह्यू घेत असताना क्वेश्चन्स कोणते कोणते असतात चेक करा, जे की महाराष्ट्र बोर्ड सुद्धा स्टुडंट कडून एक्सपेक्ट करते की जर एका स्पोर्ट्स पर्सन इंटरव्ह्यू घेत असाल तर या बेसिसवर प्रश्न असले पाहिजे. सर्वात पहिलं प्रश्न काय की तो स्पोर्ट्स पर्सन जेव्हा त्याची स्टुडंट लाईफ चालू होती तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अर्ली इंटरेस्ट, असा अनेक स्पोर्ट्स पर्सन असतात त्यांचा अगोदर एक इंटरेस्ट, जसं की महेंद्रसिंग धोनीला विचारलं तर त्याला अगोदर फुटबॉलर व्हायचं होतं, बट क्रिकेटमध्ये आला तो. अनेक असतात, राहुल द्रविडचे वडील, राहुल द्रविडच्या वडिलांना असं वाटत होतं की राहुल द्रविड कॉमर्स घ्यावं, बीकॉम करून त्यांना सीए करावं, ओके, साइड बाय साइड क्रिकेटकडे पण लक्ष द्यावं. बट जेव्हा राहुल द्रविड 12वी पास होऊन सीए ला गेला आणि सीएचं पुस्तकी बघितलं, तर पुस्तकी बघितल्यानंतर त्यानं म्हणलं की माझ्याच्यानं होत नाही, आणि मग एकच ऑप्शन होतं क्रिकेट, आणि मग क्रिकेटसाठी लागणारे जे एफर्ट्स आहेत त्याने ते डबल केलं होतं. ऑलराईट, सो अर्ली इंटरेस्ट खूप महत्वाचा असतो. त्याच्यानंतर आहे आयडल्स. आयडल्स म्हणजे काय, इन्स्पिरेशन किंवा रोल मॉडेल. प्रायमरी ट्रेनिंग किंवा प्राथमिक पद्धतीने जो स्पोर्ट्स पर्सन असतो तो ट्रेनिंगसाठी काय करत असतो, त्याचं डाएट काय असतं, किती घंटे ट्रेडमिलवर तो हे करतो, जिमिंग किती वेळेस करतो, काय नाही, याच्याशी रिलेटेड एक प्रश्न असला पाहिजे. ऑपॉर्च्युनिटी, संधी कसं मिळाली काय नाही या फील्डमध्ये येण्याची, याच्याशी रिलेटेड. अकम्प्लिशमेंट म्हणजे काय, आतापर्यंत काय काय त्याला मिळालेले आहेत, कोणतं कोणतं पदक मिळालेलं आहे, कोणते कोणते सर्टिफिकेट्स त्याच्याजवळ आहेत. टार्गेट्स अँड गोल्स. टार्गेट अँड गोल्स म्हणजे काय की येणाऱ्या काळामध्ये तो जर स्पोर्ट्स पर्सन ऑलिम्पिक मधला असेल तर अपकमिंग
माय बॅड, येणारं जे ऑलिम्पिक आहे त्याच्याशी रिलेटेड त्याचं टार्गेट काय आहे, गोल्स काय आहेत, कोणत्या कोणत्या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आहे, याच्याशी रिलेटेड तुम्हाला त्याला प्रश्न विचारायला पाहिजे. सजेशन्स म्हणजेच काय, की एखादा रोल मॉडेल असेल किंवा एखादा यशस्वी व्यक्ती असेल तर तो काय करत असतो, मेसेज देत असतो, ज्याचं पूर्ण म्हणजे ओव्हरऑल ज्याही व्यक्तीचा इंटरव्ह्यू तुम्ही घेत आहात त्यानं जर ऑलरेडी त्या फील्डमध्ये सक्सेस मिळवलेला आहे किंवा वय वर्ष 50 पेक्षा जास्त आहे तर मोस्ट ऑफ टाइम तो मेसेज देत असतो, राईट. बट जर त्याचं वय करंट सिच्युएशन मध्ये त्याच फील्डमध्ये तो सध्या सपोज आता विराट कोहलीचे इंटरव्ह्यू घेतात, आज तागायत विराट कोहली क्रिकेट खेळतो आणि इथून पुढे पण 5-6 वर्ष तो खेळणार आहे, राईट. तर अशा वेळेस तुम्ही त्याला मेसेज न विचारता तुम्ही त्याला सजेशन्स विचारा. सजेशन्स म्हणजे काय, की तुला खेळताना बघत अनेक मुलं क्रिकेट खेळत असतात तर त्यांना तू काय सजेस्ट करशील, गेम खेळत असताना किंवा क्रिकेट खेळत असताना कोणते कोणते इम्प्रुव्हमेंट्स तुला त्याच्यामध्ये आणावं लागेल, ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला विचारावं लागेल. हे 101% फॅक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे एका एंटरटेनमेंट फील्डमध्ये. काय म्हणजेच काय, की एखादा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसेस किंवा नाटकामध्ये ड्रामामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मग जो बेसिक 4 गोष्टी असतील, 1 2 3 4 फर्स्ट 4 हे तर एकदम ऍज इट इज सेम असतील. बट स्पोर्ट्स पर्सनचे जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स घेतलात, इंटरव्ह्यू घेतलात, तर त्यावेळेस पॉइंट थोडेसे चेंज होते. आता चेक करा पॉइंट्स कोणते कोणते आहेत. सर्वात पहिला, की त्या ऍक्टरचं इन्स्पिरेशन कोण आहे, किंवा एंटरटेनमेंट फील्ड मधली जो व्यक्ती आहे ज्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतात, की त्याचं इन्स्पिरेशन कोण आहे. त्याच्यानंतर प्रिपेरेशन कसं करत असतो ऍक्टिंग स्टार्ट करण्याच्या अगोदर, किंवा तो जेव्हा ऑन कॅमेरा जात असतो तर अगोदर एक्झॅक्ट त्याची प्रिपरेशन काय असते काय नाही, किंवा ऍक्टर व्हायचं असेल तर एक्झॅक्ट कशा प्रकारची प्रिपरेशन असली पाहिजे, याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन असलं पाहिजे. त्यानंतर डेव्हलपमेंट, ओव्हरऑल त्यानं स्वतःचा कशा पद्धतीने विकास केलं, एक्झॅक्ट कोणत्या कोणत्या गोष्टी त्याला असले तिथं, किंवा ओव्हरऑल त्याच्या फील्डमध्ये एक्झॅक्ट कसं डेव्हलप होतं याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन असलं पाहिजे. टीचर आणि गाईड म्हणजेच काय, की तुम्हाला मॅक्सिमम जणांना माहित असेल की खूप साऱ्या ठिकाणी स्कूल ऑफ ड्रामा असतं, बरोबर आहे. जसं की आपल्या भारतामध्ये जेवढेही ऍक्टर्स आहेत ते लंडन स्कूल ऑफ ड्रामास काहीतरी नाव आहे, जे की इंग्लंडमध्ये एक स्कूल आहे, जे की सर्व ऍक्टर्सला, ज्यांनाही ऍक्टर व्हायचं आहे त्यांना ऍक्टिंग शिकवत असते, बरोबर आहे. जसं की ते एक्झॅक्ट मला माहित नाही, बट त्याचं ना नटराज जे असतं ना, ते नृत्याचं देवता, किंवा 9 कला आहेत त्याच्यामध्ये 9 रस आहेत, तर प्रत्येक रस त्यांना शिकवण्यात येत असतो ऍक्टर्स लोकांना, ज्याच्यामध्ये ऍक्टिंग म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यामध्ये हसण्याचे विविध प्रकार, रडण्याचे विविध प्रकार, जर एकदम शॉकिंग असलं तर शॉकिंग चेहऱ्यावर इमॅजिनेशन आणण्यासाठी, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर त्या त्या प्रकारचं हावभाव येण्यासाठी अशा अनेक गोष्टी त्या स्कूलमध्ये वगैरे शिकवण्यात येत असतात. तर आता हे जे ऍक्टर्स असतात, ज्यांचं बजेट आहे ते तिकडे लंडन सारख्या ठिकाणी जातात, किंवा ज्यांचं नाहीये ते मुंबईला सुद्धा ह्याच्याशी रिलेटेड खूप सारे ड्रामा स्कूल्स वगैरे आहेत, राईट, तिथे घेतात. तर खूप त्यांना तुम्हाला विचार आहे की तुमचं टीचर कोण आहे, किंवा तुम्हाला गायडन्स कोणाकडून मिळालं या फील्डमध्ये येण्यासाठी. मेमोरेबल मोमेंट्स म्हणजे काय, की प्रत्येक ऍक्टरला अशा मराठी इंडस्ट्रीमधले सुद्धा खूप सारे ऍक्टर्स आहेत आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप सारे ऍक्टर्स आहेत की ज्यांना आतापर्यंत भारत सरकारमार्फत उत्कृष्ट अभिनेता किंवा उत्कृष्ट अभिनेत्री याचा पुरस्कार वगैरे मिळत असतो, राईट, इंडियन गव्हर्नमेंट मार्फत. तर अशा अनेक ऍक्टर्सला जेव्हा तुम्ही विचारताल ते सांगतील की मला ह्या पिक्चरसाठी हा अवॉर्ड मिळाला होता, त्या पिक्चरसाठी तो अवॉर्ड मिळाला होता. तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एक मेमोरेबल मोमेंटशी रिलेटेड एक क्वेश्चन तिथे तुम्हाला विचारायचा आहे. स्किल्स रिक्वायर्ड, आणखी कोणते कोणते स्किल्स रिक्वायर्ड असतात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज मध्ये येण्यासाठी, याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारायचा आहे. बेस्ट परफॉर्मन्स टिल डेट, आतापर्यंत तुम्ही जेवढे हे मूवीज मध्ये काम केलेलं आहे त्यातलं सर्वात भारी परफॉर्मन्स तुम्हाला कोणतं वाटलं, याच्याशी रिलेटेड एक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आणि या फील्डमध्ये येत असताना, ऍक्टिंगच्या फील्डमध्ये येत असताना डूज अँड डोंट्स कोणते कोणते आहेत. जसं की एखाद्या ऍक्टरला विचाराल तर तो डूज मध्ये काय सांगेल, की डेली एक्सरसाइज, फिटनेस, वर्कआउट, ट्रेनिंग, असे अनेक गोष्टी तो सांगेल. कारण आजकालचे बॉलिवूड मूवीज जेव्हा बघता तेव्हा प्रत्येक जण ज्याला ऍक्टर फील्ड मध्ये यायचं आहे
तो सिक्स पॅक ऍप्स वगैरे घेऊन येत असतो किंवा त्याची बॉडी जी असते एकदम फिट असते, राईट. डोंट्स मध्ये काय की तुम्हाला स्मोकिंग टाळावी लागेल, अल्कोहोल टाळावं लागेल, लेट नाईट जागणं टाळावं लागेल, अशा अनेक गोष्टी ऍक्टर्स वगैरे सांगत असतात. हेल्दी फूड खावावं लागेल, जंक फूड टाळावं लागेल, असे अनेक डूज अँड डोंट सांगत असतात. तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला त्या ऍक्टरला विचारायचं आहे की एक्झॅक्ट या फील्डमध्ये असताना कोणत्या कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, कोणत्या कोणत्या गोष्टी टाळाव्या लागतात, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला एक प्रश्न त्याला विचारायचा आहे. ऑल राईट. हे असे काही क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यूशी रिलेटेड एक्झाम मध्ये येऊ शकतात किंवा विचारल्या जाऊ शकतात. बट मोस्ट ऑफ टाइम मी जे तुम्हाला सर्वात फर्स्ट दाखवलं होतं की इफ इन केस एक्झाम मध्ये एक्झॅक्ट सांगितलेलं नाहीये की एका स्पोर्ट्स पर्सनचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे किंवा एखाद्या एंटरटेनमेंट इंडस्ट्री मधल्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा, मग अशा वेळेस तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत, अर्ली लाईफस्टाईल, हर्डल इन एज्युकेशन, हे जे आहेत ते तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता. आणि प्रश्न विचारत असताना मेक शुअर तुम्हाला अशा प्रकारे WH क्वेश्चन तिथं फ्रेम करायचे आहेत जे सुटेबल होतील. आता तुम्हाला जर एका ओल्ड वुमनचं इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलं आणि आता ओल्ड वुमन म्हणजे काय की ज्याचं वय 70-80 वर्ष आहे आणि तुम्ही जर तिला विचारताल व्हॉट इज युअर फ्युचर प्लान्स, अरे त्या म्हातारीच्या अर्धे लाकडं स्मशानामध्ये गेलेले आहेत, तुम्ही तिला फ्युचर प्लान्स बद्दल विचारतात. अशा वेळेस असे प्रश्न विचारायचे नाही. हाऊ वॉज युअर लाईफ, तुझं जीवन आतापर्यंत कसं होतं, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारायचे जे की रिलेटेबल असतील. राईट. डन. त्याच्यानंतर आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना हे जर क्वेश्चन्स पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेला आहे, 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट कोर्स परचेस करा, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉमर्स मध्ये असा किंवा आर्ट्स मध्ये असा, तुम्हाला इंग्लिश मीडियम कॉमर्स, इंग्लिश मराठी मीडियम कॉमर्स, त्याचबरोबर मराठी मीडियम आर्ट्स, या सर्व विषयांचे तिथं नोट्स, क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत, टेस्ट लिंक सुद्धा अवेलेबल आहे, तिथून परचेस करू शकता. इवन हा सुद्धा PDF तिथं आहे जे की प्रॅक्टिस साठी तुम्ही रेफर करू शकता. राईट. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट रायटिंग स्किलचा पार्ट, जो म्हणजे असेल स्पीच रायटिंग. ऑल राईट. आतापर्यंत जेवढेही पार्ट्स झालेले आहेत रायटिंग स्किलशी रिलेटेड, तर ओव्हरऑल पार्ट्स मध्ये आतापर्यंत आपण जवळपास ऑलमोस्ट 6 ते 7 रायटिंग स्किलचे पार्ट्स कव्हर केले. व्हर्च्युअल मेसेज झाला, स्टेटमेंट ऑफ पर्पज झाला, ग्रुप डिस्कशन झालं, ईमेल रायटिंग झालं, रिपोर्ट रायटिंग झालं आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन सुद्धा झालं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात स्पीचशी रिलेटेड किंवा स्पीच रायटिंगशी रिलेटेड एक्झॅक्ट कशा प्रकारचे येतात, कोणते क्वेश्चन्स येतात, काय नाही, जेणेकरून तुम्हाला बेनिफिट होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे एकदम भन्नाट व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत, ज्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओची सिरीज जरी बघितलात तरी नापास व्हायचे चान्सेस झिरो. तुम्ही इंग्लिश मध्ये मिनिमम 50 तरी मार्क्स नक्की स्कोर करू शकता. राईट. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचा आवडतो युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.